महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम बांधवांना, भगिनींना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। तमाम महापुरुषांना, ज्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, अशा देशातील तमाम संत आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज मी बोधी विहार, बिहार येथील बोधी विहार, महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जागर करतोय। बांधवांनो, माझं हे चॅनल देशातील, समाजातील विविध विषयावर जनजागृतीचं हे माध्यम आहे। सर्व बांधवांनी, भगिनींनी या लोकजागर यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं। बांधवांनो, या देशामध्ये हा जो महाबोधी विहार आहे, ह्या महाबोधी विहाराचं 132 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे। तथागत गौतम बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं आणि सम्राट अशोकाने हे महाबोधी विहार बांधलेलं आहे आणि 132 वर्षापासून ह्या विहार बोधी विहारावर इथला ब्राह्मणाचा ताबा आहे। जगामध्ये असं कुठंच नाही की इतर धर्माचं मंदिर असताना इतर धर्माचे, दुसऱ्या धर्माचे ट्रस्टी किंवा सदस्य त्या मंदिरावर नाही। या जगामध्ये, या भारतामध्ये एकमेव विहार असा आहे, महाबोधी विहार आहे की त्या ठिकाणी ब्राह्मणाचा ताबा ह्या महाबोधी विहारावर आहे। आणि म्हणून हे आंदोलन आज ह्या भारतापुरतं आंदोलन नाही, तर हे आंदोलन जगभरात गेलेलं आहे। परंतु ह्या ठिकाणी जो जातीवादी मीडिया आहे, जो धर्मांध मीडिया आहे, ही बातमी मीडिया इथला करत नाही। इथला मीडिया झोपलेला आहे। जाणून बुजून या महाबोधी विहाराच्या आंदोलनाला जाणून बुजून टाळायचं काम इथला प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, जाणून बुजून त्याची बातमी करत नाही। ह्या ठिकाणी रवीश कुमार सारखा पत्रकार असेल, ह्या ठिकाणी अजित कुमार अंजुमजी सारखा पत्रकार असेल, प्रजा मित्र मिश्रा जी सारखे पत्रकार असेल, रवीश कुमार असेल, ध्रुवा राठी असतील, हे जे पत्रकार आहेत हे जाणून बुजून महाबोधी विहाराची त्यांनी बातमी केलेली नाही। रवीश कुमार फक्त भाजपच्या RSSच्या विरोधामध्ये बोलतात। प्रजा मित्रा असेल, रवीश कुमार असेल, अजित अंजुमजी असतील आणि ध्रुवा राठी जी असतील, ते पत्रकार गाजलेले पत्रकार आहेत। त्यांचा मीडिया गाजलेला आहे, प्रसिद्ध आहे, परंतु त्यांनी एक शब्द सुद्धा ह्या महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये बोललेला नाही, एकही व्हिडिओ केलेले नाही, एकही बातमी दिलेली नाही। म्हणून माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या बहुजन बांधवांना, माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की फक्त वापर हे फक्त आपला वापर करतात, पण ज्या वेळेस खरी बातमी द्यायचा, प्रसिद्ध द्यायची वेळ येते त्यावेळेस हे मीडिया आपली बातमी देत नाही। आणि एका बाजूला राम मंदिर होत असताना त्यांनी 24 घंटे मंदिराची चर्चा केली असेल, देशाच्या विविध ठिकाणी कानाकोपऱ्यात जाऊन चर्चा केली असेल, परंतु राम मंदिराचा मुद्दा हा भारतापुरता असला तरी त्यांनी जागतिक पद्धतीनं बातम्या तयार केल्या ह्या रवीश कुमार सारख्या ह्या मीडियानी। परंतु बौद्ध विरासत जपली पाहिजे, बुद्धाची संस्कृती वाढली पाहिजे, किंवा ह्या संदर्भामध्ये एकही बातमी ह्या मीडियाने केली नाही। तर मग बातमी कोणी केली? ह्या दिवस रात्र अनेक भिक्खू आजारी असताना, पाऊस पडत असताना अवरात्र मीडिया काम करायचं काम ह्या ठिकाणी कोण करत आहेत? ह्या बांधवांचं आम्ही स्वागत केलं पाहिजे। पण जे रवीश कुमार असतील, मिश्राजी असेल आणि प्रज्ञा मिश्रा असेल, ध्रुवा राठी असेल, अजित अंजुमकुमार असेल, या चौघाचा आम्ही ह्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। आणि महाबोधी विहाराला भारतात नाही तर जगात नेलेलं जर कोणी असेल तर ह्या ठिकाणी
समता असेल, धाकड टीव्ही असेल, अरुण गौतमजी असतील, मनोज अंथे जी असतील, रमेशचंद्र भारती असतील, पब्लिक दस्तक असेल, नॅशनल दस्तक असेल, दिल्ली जनता लाईव्ह या सर्व पत्रकार बांधवांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी अहोरात्र ह्या महाबोधी विहाराच्या बातम्या केल्या आणि जगात महाबोधी विहाराचं आंदोलन नेलं. म्हणून बांधवांनो, जागे व्हा. मीडिया आपल्या बाजूने नाही. ज्या मीडियाने महाबोधी विहाराचं बातम्या दिल्या, व्हिडिओ केल्या, जगात आंदोलन नेलं, त्या पत्रकाराचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी महाबोधी विहाराला सहकार्य केलं ह्या बातम्यासाठी, जगात नेण्यासाठी, त्या सर्व पत्रकाराचं अभिनंदन करतो. म्हणून बांधवांनो, जागे व्हा. इथला हा जातीवादी मीडिया, RSSचा मीडिया, हा ब्राह्मणी मीडिया आपल्या बाजूने नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.